कुठं कधी काय घडल हे सांगता येत नाही. श्री वेताळ साहेबांची भाकणूक. काल रात्री श्री वेताळ साहेबांचं तेलंगवाडी इथून श्री खंडोबा देवस्थान नजीक आगमन झाल्यानंतर श्रींचं स्वागत आणि पाद्यपूजन करण्यात आलं. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे, प्रकाश गिड्डे, बाळासाहेब गुरव, रत्नदीप गुरव यांच्यासह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर वाजत गाजत मुळीकवाड्यात त्यांचं आगमन झालं. मुळीकवाड्यात श्री वेताळ साहेबांची आरती झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत जुन्या गावातून मंदिराकडे प्रस्थान झालं. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्री वेताळ साहेबांची भाकणूक पार पडली. यावेळी ही भाकणूक ऐकण्यासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते. श्री वेताळ साहेबांनी वर्तवलेली भाकणूक. मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेताळ साहेबांच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब. गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील. आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स, तानाजी चौक, संभाजीनगर रोड, मोडनिंब. संपर्क संपत काका औदुंबर, महामुनी. मोबाईल नंबर 90 11 03 57 92 आणि 94 23 33 52 65. ही खरी ठरत आली आहे. त्यामुळे पाऊस, पाणी, रोगराई, आणीबाणी, पीक पाणी, बालगोपाळ आदीबाबत भाकणुकीत काय सांगण्यात आलं ते पहा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. हॅलो, हा हॅलो, चप्पलवाले, चप्पल घातलेली सगळी बाजूला करा. चला, चप्पल घातलेली बाजूला करा. चप्पल घातलेली बाजूला करा. हाँ माइक बंद करो. तुम्हाला किती सांगितलं थोडं पलीकडे माइक बंद करा सांग. माइक बंद करा. चला शांत व्हा. चला हा चला बोला, काय बोलायचं बोला, सांगा काय सांगणार बोला.
दरवर्षी मला मी आता लांब गेलो नाही, मला घ्यायला आला पाहिजे तुम्ही. काय म्हणता? घ्यायला आला पाहिजे तुम्ही. बर मी लाभ आहे, मी पाहुणा माणूस आहे, माझ्या घरी काही चुकून आहे. तुम्ही थांबा, कुणाला माहित नाही. तेव्हा तुमचं मूळ गाव कुठलं आहे? माझं गाव आहे कुरुंदवाडी हरगडी खालची. तुम्हाला सवय येते मुन्नीमची. तुम्ही सेवा केली पाहिजे. सेवा माझं गाव ह्याच तर मी जायची अपेक्षा करू नका. तुम्ही इथं राहून सेवा करा. तुम्हाला यायला येतो आता इथनं पुढं. पाणी रोगराई काहीतरी मार्गदर्शन करा. तरी माझ्या पेरण्या कधी रोगराई नक्षत्र पडेल, उतरा पडतील, पडतील, आगाती धानाचं नऊ आणि ते धान्य पडेल, पांढऱ्या धाराला स्वाड राहील आणि बाळगोपाळाच्या मागे धंदा रुपया राहील. आणि एक विषय होईल, कालचा दिवस बरा होता ही तुमची अपेक्षा वाढेल. सांभाळून राहावा, वेळ फार वाईट आहे रे, तुम्ही आपले लक्षात घ्या. आणि मुळक समाज माझ्या पुढे या रे. मुळक समाज काय करणार आहे तुम्ही माझ्या खाण्याचं? तेव्हा काय आम्ही म्हणजे काय त्यांच्या हातातच आहे. नाही. अरे तुम्ही सांगा काय करायचं, आम्ही चुकीचं आहे रे, चुकीचं आहे रे. तेव्हा आम्ही प्रयत्न करतो. समाज पडली तर मूळ समाज सुद्धा यायला. अहो पण त्याचं काय बिघडलंय ही का तुम्ही दाखल केली नाही? तेव्हा तुम्ही साक्षात्कार देऊन आम्हाला सांगा काय चुकलंय काय नाही. अरे बाळगोपाळ तुमच्या पुढे त्याच्याकडे सवय आहे, त्याला बोलवून घ्या. नसेल तर पुन्हा वरडू नका रे. माझ्या बोलवलंय. जी भाषणूक झालेली आहे त्यामध्ये श्री वेताळ देवांच्या कृपेने आपल्या परिसरामध्ये पाऊस पाणी रब्बी पीक हे छान आहे. रोहिण्याचा पाऊस चांगला पडणार आहे, रोग चांगला पडणार आहे. खरीप व रब्बी पिके दोन्ही चांगल्या प्रमाणात येणार आहेत आणि बाळगोपाळाला बंधार उपाय आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी म्हणजे आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्यात आपण सर्वांनी प्रामाणिक राहावं आणि कुठं कधी काय घडेल हे सांगता येत नाही असं पण सांगितलेलं आहे. आनंद लक्ष्मीची म्हणजे तुझा देवता पिता म्हणजे फार उत्तम आणि राज्याचा देवा दुनियाची दांडी दुनियाची पालखी आत्मशेकी येतात तुमची स्वारी नेता महाराष्ट्राची जवळ देता वाहन तुम सामोरा डोळ्यात गारवा पांढरा मुगरा फेरा देवारा मोठ्याचा तुरा उड्डाण करतो बारामतीचा मसासुरा कोंबडीचा मसासुरा चाकरीचा मसासुरा बाकीचा मसासुरा पायी पायी आईचा खुल्या पायी आतमध्ये गुल्या मेची पायी मान देईन आणखी बसतील या बसली बया लाख मोत्यानं लाख बली तुमकानं बली काजळानं कल्लं तांबळानं पाची सावली खालतं तू वरत त्याला आत जावली त्याला आत पावली लोकात जावली मारती पोरं मारती गुरं कोण साखळी पावली ताप दंडात परार देत मान देत
जवान जवान जय गुरु माधुआ रामबुआ बुआ रामबुआ रामजी बुआ तर सांगे कोणाच्या खुना कोणाच्या नामा कोणाच्या साखर चांदी आपल्या पुढे